स्वराज्य निर्माण करणारा राजा, ज्याने आदिलशाही, निजामशाही, मुघल साम्राज्याला हादरवले, ज्याला युद्धात कोणी हरवू शकले नाही, तो राजा अचानक आजाराने मरण पावला. की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा आजाराने नव्हे तर स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय कट होता. 3 एप्रिल 1680, रायगड किल्ला. स्वराज्याचे छत्रपती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला. इतिहासाची पुस्तकं सांगतात महाराज आजारी होते. त्यांना ताप आला होता. काही दिवस आजारी राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पण इतिहासात काही गोष्टी लिहिल्या जात नाहीत, त्या फक्त शोधाव्या लागतात. आणि इथूनच सुरू होते छत्रपती शिवाजी महाराज मृत्यूचे रहस्य. महाराजांच्या मृत्यूपूर्वी स्वराज्यात एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. पुढचा छत्रपती कोण? एक बाजूला होते संभाजी महाराज, शूर, पराक्रमी, पण काही मंत्र्यांना न आवडणारे. दुसऱ्या बाजूला होते राजाराम महाराज, लहान वयाचे, आणि त्यांच्या मागे होता सोयराबाईंचा गट. दरबारात गट पडले होते. राजकारण सुरू झालं होतं. कट कारस्थान सुरू झाले होते. आणि अशा वेळी स्वराज्याचे राजा अचानक आजारी पडले. काही इतिहासकारांच्या मते महाराजांना नैसर्गिक आजार नव्हता, तर त्यांना विष देण्यात आलं. कारण महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच काय झालं? संभाजी महाराजांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला. दरबारातील मंत्र्यांनी सत्ता हातात घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच महाराजांच्या मृत्यूचा फायदा कोणाला झाला? हा प्रश्न इतिहास आजही विचारतो. काही संशोधक तर असंही म्हणतात की महाराजांना अचानक विष दिलं नाही, तर हळूहळू औषधातून विष दिलं गेलं, स्लो पॉयझन. म्हणूनच अचानक गंभीर आजार, शरीर कमजोर होणे, काही दिवस आजारी आणि मृत्यू, हे सर्व आजारासारखं दिसतं, पण ते विषही असू शकतं. सर्वात मोठी रहस्यमय गोष्ट म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच स्वराज्यात गादीसाठी संघर्ष सुरू झाला. सोयराबाई गट विरुद्ध संभाजी महाराज. इतिहास सांगतो महाराजांचा मृत्यू हा स्वराज्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. पण काही लोक म्हणतात हा धक्का नव्हता, हा प्लॅन होता. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब मारू शकला नाही, आदिलशाह मारू शकला नाही, मोठमोठी साम्राज्ये त्यांना हरवू शकली नाहीत. मग प्रश्न आजही उभा राहतो, शिवाजी महाराजांचा मृत्यू आजाराने झाला की स्वराज्याच्या आतल्या राजकारणाने? कदाचित हे रहस्य रायगडाच्या भिंतींमध्ये आजही लपलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक होता की विष प्रयोग? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.